एलपीजी गॅस टंचाईच्या काळात देशाला मोठा दिलासा। आखातातून एलपीजी घेऊन निघालेलं शिवालिक जहाज आज भारतात। दुपारी 2 वाजता जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरावर पोहोचणार। इराकमध्ये इराण समर्थक दहशतवादी तळांवर भीषण हवाई हल्ला। अमेरिकेच्या हल्ल्यानं इराकमधील किरकुक प्रांत हादरला। अनेक इराण समर्थक यामध्ये ठार झाल्याची शक्यता। इराकची राजधानी बगदाद एकामागून एक झालेल्या भीषण स्फोटांनी हादरली। शहराच्या विविध भागात धुराचे लोट। घटनेमुळे संपूर्ण भागात प्रचंड खळबळ। इराणने ड्रोन पाडण्यासाठी युक्रेनची इस्रायलला मदत। युक्रेननं प्रत्यक्षात युद्धामध्ये प्रवेश केल्याचा इराणचा दावा। पुढचं टार्गेट युक्रेन असू शकतं, इराणचा इशारा। दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ भीषण आग। ड्रोन हल्ल्यामुळे इंधन टाकीला लक्ष्य केल्याचा संशय। आगीमुळे विमानतळावर विमानांच्या लँडिंगला खोळंबा। विमानं आकाशातच रखडली। गॅस टंचाईच्या विरोधात धुळे जिल्ह्यातील नागरिक आक्रमक। गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं आंदोलन। रास्ता रोकोसाठी महिलांची देखील उपस्थिती। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी योगेश सोमन यांची वर्णी। अध्यक्षपदाच्या चुरशीच्या लढतीत प्रतिस्पर्धी मिलिंद जोशी यांचा पराभव करत मिळवलं परिषदेचं नेतृत्व। नागपुरात सिलेंडरची सबसिडी मिळाली, पण सिलेंडर नाही। 2 महिन्यांपूर्वी सिलेंडर घेऊनही बुकिंग होत नसल्याची तक्रार। सिलेंडर मिळवण्यासाठी सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी। चंद्रपूरमधील लग्न मंडपात धाड टाकून 6 सिलेंडर केले जप्त। घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करणाऱ्या कॅटरर्स मालकावर गुन्हा दाखल। पुरवठा विभागाच्या भरारी पथकाची कारवाई। यंदा 10वी-12वी परीक्षेतील सामूहिक कॉपी प्रकरणी 130 शिक्षक निलंबित। राज्य शिक्षण मंडळाची आतापर्यंत सगळ्यात मोठी कारवाई। सीसीटीव्हीच्या माध्यमातून अनेक गैरप्रकार उघडकीस। चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू। आंबेठाण चौक परिसरात 32 वर्षीय महिलेवर हल्ला। हल्ल्यानंतर 15 मिनिटात महिलेचा मृत्यू। मानेवर चावा घेतल्यानं अतिरक्तस्राव। नाशिकच्या बागलाण तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ। तसाना गावातील 13 मेंढ्यांचा पाडला फडचा। बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद। नागरिकांमध्ये दहशत। ओडिसाच्या कटकमधील एससीबी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आग। किमान 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती। एसीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज।